अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। छत्री तलाव हनुमानगडी मार्ग परिसरातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। ही घटना रविवारी 1 मार्च रोजी उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास काही शेतमजूर शेतात कामासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला। त्यांनी तात्काळ याबाबत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक पथकासह उपायुक्त गणेश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली। विहिरीत आढळलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले आहे। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तो पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून हा प्रकार अपघात, आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरू आहे। पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज व इतर पुरावे तपासले जात असून नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे। फ्रेजरपुरा हद्दीमध्ये छत्री तलावाकडून हनुमानगडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये वडाळी नावाचं फॉरेस्टचं बीट आहे। या फॉरेस्टच्या बीटमध्ये आज सकाळी काही फॉरेस्टचं पेट्रोलिंग करणाऱ्या लोकांना एक विहिरीमध्ये डेड बॉडी आढळून आली। त्याच्यावरून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं। याच्यावरून राजापेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे लोक इथं आले असता एक डेड बॉडी या विहिरीमध्ये दिसून आली। ती डेड बॉडी सहाय्यकांच्या मदतीने काढून घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता आमची फॉरेन्सिकची टीम बेसिक एव्हिडन्स कलेक्शन करते आहे। प्राथमिकदृष्ट्या त्याच्यात अजून काही निष्पन्न झालेलं नाही। सदरची बॉडी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेतो आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याच्यावरून पुढील तपासाची कार्यवाही सुरू। व्यक्तीचे काही ओळख वगैरे त्याच्या हातावर काही गोळण्याचे निशाणे आहेत आणि काही त्याचे पॅन्ट आणि हे आहे। त्याच्यावरून आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू आणि याबाबत आम्ही आपल्याला प्रेसच्या माध्यमातून सुद्धा कुठे जर काही मिसिंग असेल तर पोलिसांना कळवावे याबाबत आवाहन करतो। संशय वगैरे काही वाटतं? प्रथमदृष्ट्या अजून काही संशय नाही, कारण त्याच्याबद्दल कुठून काही आलेलं नाही। परंतु तो याच शहरातील आहे की जवळच्या गावातील आहे की आणखीन काय, किंवा तो या ठिकाणी कशासाठी आला होता व्यक्ती, याबाबतचा उलगडा झाल्यानंतर त्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल।